जय महाराष्ट्र पब्लिक. आत्ताच आता निघलो आहे आम्ही छत्रपती संभाजीनगरसाठी. उमेश भाऊचा कॉल आला होता की आपल्याला जायचं नाही संभाजीनगरला, काही 2-3 कामं आहे. हो आता काय होतं काय नाही. चलो. अशी आमच्या उमेश भाऊची मॅग्नेट निसान आणि क्रेटा लवकरच येईल. हो दे बा मग काहीतरी बोला. चला पाहू पुढं बोलतीन उमेश भाऊ काही ना काही. आत्ताच आम्ही संभाजीनगरला आलेलो आहे. आता चाललोय प्रोझन मॉलला. थोडंसं तिथं पाहू काय काय नाही. अशा प्रकारे आम्हाला ट्रॅफिक लागलेली जवळपास 15-20 मिनटं झाली. तुम्हाला उमेश भाऊ सांगायचंच राहिलं, त्यांचं अंधानेरला मेडिकल, अंधानेरला गेले तर त्यांना भेटा. त्यांच्या मेडिकलवरून काही लागलं तर घेऊन जा, पैसे द्यावर. चलो. आलो तर निसान आपली गाडी सर्व्हिसिंगला लावायची. प्रोझन मॉलला नंतर जायचं आपल्याला. चलो. लय नंबर आहे इथं. लय नंबर इथं काय दिलं, खूप नंबर आहे. किती वेळ लागा ना गाडी? 2 वाजेपर्यंत स्टाफ जेवण करण, त्याच्यानंतर गाडी जाईन पुढं. बाबा चला मत जायचं आपल्याला. गाड्या पाहायला लाग तुम्ही बेसच आहे ते. आपल्या क्रेटा घ्यायची, ही गाडी कुठं पाहू राहिल्या. लॉक येते, लॉक आहे लॉक. अरे नव्या गाड्या अशा आहे या शोरूमला. एवढं धूळ का कसं होईल शोरूम पार, ते सर्व्हिस सेंटर पार पडायला येईल त्याचं. कोणतं नवी गाडी ही गायची, नवी गाडीची अशी हाल झाली. आमचं निसान मॅग्नेट बरोबर काही हे नाही आहे, पण सांगतोय आम्ही. चला. कोणती डिलिव्हरीची बरोबर धुवून देतात ते गाडी. अरे बेस आहे याला, हे पण नाही. अरे हे ना ॲटो आहे ना. राम राम जपते ते कामच नाही शोरूम. गाडी बी काही कामच नाही उमेश भाऊची, म्हणून आता आम्हाला बदलायची. लवकरच उमेश भाऊ आता क्रेटा काढणार आहे काम झाल्यावर त्यांचं. कसं मेडिकल तर खूप चालू आहे, नुसत्या पैशाची गड्डी घेऊन फिरू राहिले आणि 1 रुपया खर्च करत नाही लवकर. कंट्रोल कंट्रोल. चलो. आता त्यांचं लंच ब्रेक झालेलं आहे, तर ते 2 वाजता येतील तेव्हा आमची गाडीमध्ये जाईल. काय माहिती किती वेळ लागतं आता सर्व्हिसिंग व्हायला. उमेश भाऊ इथं शेअर मार्केट ट्रेडिंग करताना आत्ताच 2000चा प्रॉफिट काढला इथंच 15 मिनिटात. गाईज आत्ताच आम्ही मॉलमध्ये एंटर केलं आहे, तर पाहू इथं काय काय नाही. करंट मारले ना, करंट मारतो मला करंट मारलं पण. उमेश बोलतो इथं काम आहे मोबाईलचं, तर पाहतो आम्ही आता. थोडं इथं चेक करतो, थोडं फिरतो मॉलमध्ये. ते जर का काम झालं तर खूपच चांगलं, नाही झालं तर नाही. चलो. ही गाडी सर्व्हिसिंगला लावलेली, गाडी भेटणारे 5-5:30 वाजता, तर आम्ही फिरतो आता मॉलमध्ये.
काही शॉपिंग वगैरे केली तर करतो थोडीफार. चल आता आम्ही गेम झोनमध्ये आलेलो आहे. गेम्स टाइमपास करायचा तर आम्ही आता पुढं पण घुसू राहिलो. फुगाशी खेळताय कोणच बावली बिवली भेटल ना. हां हलका फुलका पहिलो. दमलं बी नाही ते. आता आम्ही खेळणार आहे मी एकटा. हे लाईनमध्ये ना. हां ठीक आहे चालेल चालूच आहे. मध्ये का ना पाड ना द्या. काय जाता उमेश भाऊ फेकताय. मला सांगत होते नीट फेक येतं फेकता येतं ते. हा तेच तेच. हां उमेश भाऊ आता इथं क्रिकेट खेळायला गेले. बॉल इन आणि उमेश भाऊ आता पाहूया. तिथं फार्मसीची मॅच तर जिंकले नाही ही तरी जिंका तुम्ही. मॅडम इथून रेडी चेक करता आणि प्रेस केल्यावर बॉल येतो. आला बरं का बाहेर बाहेर आणला डायरेक्ट उमेश भाऊने बॉल बाहेर मारला. बाउंड्री बाहेर. अरे उमेश भाऊ इकडं बाय आउट झाले. बॅट वरती करून राहिले गुजरात. ते स्लो आहे पण ते. अरे एज लागून आउट. बघा जे थांबून घेतं आणि बॉल नंतर येऊ राहिला. चाल 6 मारलं भाऊ. काहीतरी आहे तर मला काहीतरी आहे. येतं खेळतं येतं. मग म्हण हार्ड. थँक्यू गाइस ना गाइस थँक्यू. जलवा है हमारा. गाइस आता क्रिकेट खेळ उमेश भाऊला लय ताण आला आहे. आता हे शेअर मार्केटिंग बाबत त्यांनी ट्रेड आला होता त्यांना पण तो मिस झाला. तर फन करायला लागले बाहेर निघून आले.
आणि एक इथे गेम झोन फालतूमध्ये खेळलो गाईज आम्ही. चलो अजून खूप बॅलन्स आहे गाईज, पाहू. आज उमेश भाऊ ते काय फोनचं काम तर ते नाही झालं, पण आता ठीक आहे, जाऊ द्या. आता वाजले 4 आणि आता जातो वापस शोरूमकडं. गाडी झाली की नाही पाहतो, तिथून पुढं काय होईल काय. चलो देखते राहू. बस आपला संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरचा मॉल. मी आत्ताच मॉलमधून बाहेर निघलो मी, आम्हाला हे नेपाळी दिसते. चलो आत्ताच मॉलमधून बाहेर निघलो आम्ही. टाईमपास केला जवळपास 2 घंटे, थोडंफार खेळलो, पैसे गेले आणि नंतर पैसे गेले. स्टार्टिंगलाच सांगितलं मी उमेश भाऊ येते. हो चलो आता जातो शोरूमला. फोन लावला तुम्ही, जातो शोरूमला. काय गाडी झालेली की नाही पाहतो, गाडी घेतो डायरेक्ट घरी कन्नड. चलो याच्यात आमची गाडी सर्व्हिसिंग झालेली आहे आणि उमेश भाऊचे तिथं मित्र होते, तर त्यांनी लवकर आमची गाडी करून दिली. लवकर म्हणजे तरी आता 6 वाजले, तुम्हाला तरी 5 बोललो होतो मी. आता आम्ही चाललो आहे घराकडे. नॅचरल आईस्क्रीमकडे चाललो आहे, तुम्हाला दाखवतो तिथं कसं आहे. आता गाडी एकदम लगे वॉश करून मधून बाहेरून, आणि त्या मॅडम उमेश भाऊच्या ओळखीच्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला ब्लॅकबेरी म्हणते ना, ब्लॅकबेरी दिलेली. तुम्हाला दाखवतो हे बघा. गाईड्स आम्ही नॅचरल आईस्क्रीमला नाही गेलो, टाटाचं शोरूमला आलो आहे. आणि हो आपले उमेश भाऊनी ते तर आहे. तुम्ही कोणती बुक केली? टाटा कर्व ही नदी, टाटा कर्व बुक केली उमेश भाऊने. तर त्याच्याच बुकिंगला गाडी उमेश भाऊने बुक केलेली आहे, म्हणजे आता केली. सनरूफ वगैरे कलर बुक केला होता आपण, व्हाईट कलर 16,95,000 जात होती उमेश भाऊची. मी पण एक बुक केली होती ना, आता क्रेटा पण बुक केली आहे. तर आता त्याच याच्यात विचारायला आले होते ते, जाता जाता नॅचरल आईस्क्रीम कॅन्सल केला आणि मी इथं आलो होतो टाटाच्या शोरूमला. चलो आता काय होतं काय नाही तो चेक करू आपण आणि भेटूया नंतर. उमेश भाऊ काय चहा कॉफी काय घेणार? उमेश भाऊ कसं शोरूमची कॉफी सोडत नसतं. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आम्ही निघतोय संभाजीनगरच्या बाहेर आपल्या कन्नडच्या दिशेकडे. चला आता डायरेक्ट घरी जाऊया आपण आणि ब्लॉग इथंच एंड करतो मी. आता ब्लॉग असाच होता की नाही म्हणून आलो होतो फिरायला, गाडीची सर्व्हिसिंग केली तर नाही म्हणून काढला ब्लॉग. टाकतोय आता. ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करा. आपल्याला व्ह्यूज काय येत नाही एवढे, तरी स्टार्टिंग आहे 500-600 येत आहे, पण सबस्क्रायबर आपले 200 वाढले तर चांगलं होईल. चलो या लाईनला घ्या, तिकडून कटून घे, रिटर्नवाली उभी राहते. आणि उमेश भाऊची बॅटिंग कशी वाटली ते कमेंट करून सांगा. चलो.